नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचनव्रताच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा लेख आहे जर्मन खाद्य संस्कृतीवरचा आणि तो लिहिला आहे नीती बडवे यांनी. साधना प्रकाशननी प्रसिद्ध केलेलं पुस्तक मुसाफिरी या पुस्तकातल्या त्यांच्या एका लेखात. नीती बडवे पुणे विद्यापीठातल्या जर्मन भाषेच्या प्राध्यापिका, प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ आणि आंतर सांस्कृतिक संबंधांवर अभ्यास आणि सतत संशोधन करणाऱ्या विदुषी. बहुतांशी साप्ताहिक साधनामधून एकापाठोपाठ एक प्रकाशित झालेल्या लेखांचा हा अनमोल असा संग्रह आहे. नीती बडवे स्वतः असं म्हणतात की शिक्षकाचा पेशा स्वीकारल्यामुळे काही गोष्टी साहजिकपणे घडत गेल्या. विशेष अभ्यासासाठी जर्मन विषय निवडला. जर्मन घेऊन MA केलं आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये जर्मन शिकवायला लागले. पुढे पुणे विद्यापीठात प्राध्यापकाची भूमिका निभावताना स्वतःला सातत्यानं अधिकाधिक प्रशिक्षित करणं भाग होतं. तसंच माहिती मिळवत राहणं आणि संशोधन करणंही अपरिहार्य होतं. त्यामुळे संशोधन करून, प्रबंध लिहून PhDची डिग्री मिळवली. MA, MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा, भाषा विज्ञान, साहित्य आणि साहित्यविषयक सिद्धांत शिकवत होते आणि संशोधनासाठी मार्गदर्शनही करत होते. त्यासाठी जर्मनीच्या इतिहास भूगोलापासून सांस्कृतिक जडणघडणीपर्यंत, तसंच जर्मन लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या विविध पैलूंपर्यंत अनेक गोष्टींचे संदर्भ शोधणं, माहिती मिळवणं आवश्यक होतं. हे करताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत मध्यस्थी करणं हे ओघाने घडतच गेलं. हे संपूर्ण पुस्तक अर्थातच जर्मनीशी संबंधित आहे. त्यापैकी जर्मन खाद्य संस्कृती आणि जर्मन आणि युरोपियन ललित कलांचा आस्वाद या 2 लेखांमध्ये मी खूप रमले आणि मग मला असं वाटलं की खाद्य संस्कृतीवरचा लेख वाचावा, कारण तो बऱ्याच जणांना जिव्हाळ्याचा विषय असतो. सुरू करते. आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. देशोदेशीच्या पूर्ण ब्रह्माची चव, ढव, आकार उकार भिन्न, त्यामुळे त्याची ओळख करून घेणं फारच रोचक. जर्मन क्विझीन तसं फार प्रसिद्ध नाही, पण जर्मन बेकरी फारच समृद्ध आहे. जर्मनीत सर्वात प्रिय आहेत इटालियन पदार्थ आणि त्यानंतर ग्रीक, भारतीय, जपानी, चीनी, थाई इत्यादी पदार्थ आणि रेस्टॉरंट्स. आपली महाराष्ट्रीय खाद्य संस्कृती समृद्ध असूनही आपल्याला इडली डोसा आवडतो. तसंच जर्मन लोकांना पिझ्झा आणि पास्ता प्रिय आहे. पिझ्झा, पास्ता, रॅव्हिओली, रिझोतो वगैरे इटालियन पदार्थात बरेच शाकाहारी आणि मांसाहारी पर्याय असतात. मला शाकाहार जास्त आवडत असल्यामुळे कुणाही बरोबर इटालियन रेस्टॉरंटमध्ये जाणं मला सोयीचं वाटतं. खाद्यपदार्थांशी सुद्धा आपलं एक प्रकारे नातं जडतं आणि त्याचा आपल्यावर सर्वांगीण परिणाम होत असतो. 80 आणि 90च्या दशकात जर्मनीत शाकाहाराबद्दल इतकी सजगता निर्माण झालेली नव्हती. तेव्हा तिथे लोक मला विचारायचे, तू शाकाहारी आहेस म्हणजे तुला खाण्याच्या पदार्थात फारसे काही पर्यायच नसणार, किंवा भारत हा गरीब देश आहे आणि तिथे लोकांना मांस मच्छी परवडत नाही म्हणून भारतीय लोक शाकाहार घेतात. तेव्हा जर्मन लोकांच्या अशा समजुती होत्या. शाकाहारी पदार्थ म्हणून जर्मन रेस्टॉरंट्समध्ये माझ्यासमोर एक पानांच्या सॅलडची मोठी डिश आणून ठेवायचे. शाकाहारामध्ये असंख्य प्रकारचे पदार्थ असतात याची ते कल्पनाही करू शकत नसत. डाळींचे प्रकार, कडधान्य, कित्येक पालेभाज्या आणि फळभाज्या तिथे माहीतही नसतात. मी 1980 मध्ये पहिल्यांदा ब्रेमेनला गेले तेव्हा एका जर्मन बाईंकडे 2 रात्री राहिले. मी संध्याकाळी त्यांच्याकडे पोचले तेव्हा त्यांनी सॅलड आणि ब्रेड वगैरे रात्रीच्या जेवणासाठी तयार ठेवलं होतं. आज तू पाहुणी आहेस म्हणून सॅलड केलंय असा एकूण त्यांचा आविर्भाव होता. अशी माझी नवीन संस्कृतीशी हळूहळू ओळख होत होती. मी जर्मन शिकायला सुरुवात केली तेव्हा आमच्या पुस्तकात एक वाक्य होतं, जर्मनीत रात्री थंड जेवण घेतात. म्हणजे काय ते तेव्हा नक्की उमगलं नव्हतं. तिथे गेल्यावर लक्षात आलं की रात्रीच्या जेवणासाठी ब्रेडचे विविध प्रकार, बटर, चीजचे प्रकार, वेगवेगळी सॉसेजेस, जॅमचे प्रकार, ज्यूस किंवा बियर हे सगळे गरम न करता खायचे पदार्थ टेबलवर मांडलेले असायचे. असं थंड जेवण ही वैविध्यपूर्णही असू शकतं हे मला तिथे समजलं. अर्थात सॉसेजेस उकडून, भाजून, शिजवून, इतर पदार्थात त्यांचे तुकडे घालूनही खाल्ली जातात. मुळात सॉसेजेसचे खरोखर असंख्य वेगवेगळे प्रकार असतात. हॉटडॉग हे अमेरिकन नाव किंवा हॅमबर्गर हे जर्मन नाव काही जणांना माहीत असेल. ब्रेडमध्ये एक लांबुडकं सॉसेज घालून सँडविच सारखा खायचा एक प्रकार. त्यावर घुसळलेली मोहरी किंवा सॉस वगैरे घालून खातात. बवेरियाची खासियत असलेला सॉसेजचा एक अगदी वेगळा प्रकार मिळतो. त्याला छोटुकलं व्हाईट सॉसेज म्हणतात.
एका डिशमध्ये अशी उकडलेली 3-4 सॉसेजेस एकदम येतात. हे सॉसेज आकाराने लहान, पांढरं आणि सॉफ्ट असतं आणि त्यात तिथले मसाले वापरलेले असतात. एक सांगायची इच्छा होते की या लेखामध्ये अनेक जर्मन पदार्थांची नावं आहेत. मी शिकलेली नसल्यामुळे, म्हणजे मला जर्मन भाषा येत नसल्यामुळे त्यांची नावं उच्चारताना कदाचित माझी चूक होऊ शकेल, तर थोडी चूकभूल द्यावी घ्यावी, तरी सुद्धा मी प्रयत्न करते. एकदा मी खाटिक फेस्टिवलला गेले होते. एका मोकळ्या मैदानासारख्या जागेत मोठ्या लांब टेबलावर विविध प्राण्यांच्या विविध अवयवांचे खाद्यप्रकार मांडलेले होते. तसं जर्मनीत जास्त करून डुकरांचं, गुरांचं, मेंढ्यांचं मांस खाल्लं जातं. तसंच विविध प्रकारचे मासे आणि बदकं, कोंबडी, होला, कबूतर यांचंही मांस खाल्लं जातं. अगदी सुरुवातीला एकदा युनिव्हर्सिटीच्या मेसमध्ये मेन्यूत बैलाच्या जिभेचं सूप असं वाचलं, तेव्हा इतकं कसं तरी झालं होतं, पण तिथे ती डेलिकसी आहे असं कळलं. जर्मनीत एकूणच पोर्क म्हणजे डुकराचं मांस खूप खाल्लं जातं. एक कोटोलेत म्हणून प्रकार असतो. पोर्कच्या जाडजूड रोलचे 2 इंच जाडीचे स्लाइस कापतात आणि फ्राईंग पॅनवर भाजतात. त्यावर पोर्कच्या स्टॉकची दाट ग्रेव्ही ओततात. तसंच फ्रिकाडेल म्हणून पण एक प्रकार असतो. पोर्कच्या खिम्यामध्ये कांदा वगैरे घालून मोठ्या जाड बटाटे वड्याच्या आकाराचे गोळे करून फ्राईंग पॅनवर भरपूर तेलात परततात. बरेचदा याच्याबरोबर उकडलेले बटाटे किंवा दूध, मीठ, मिरपूड वगैरे घातलेला बटाट्याचा लगदा खातात. तसंच मांसाहारी पदार्थांबरोबर हल्ली क्वचित भातही खातात. त्यामुळे तिथे भाताला साईड डिश म्हणतात. हे मला पहिल्यांदा कळायचंच नाही. आपण भाताबरोबर आमटी भाजी खातो, तर जर्मन लोक पोर्क बरोबर भात खातात. तिथे भात हा नेहमी खाण्याचा प्रकारच नाही. मात्र तरीही तांदळाचे काही प्रकार नेहमीच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये, म्हणजे वाण्याच्या दुकानात नव्हे, ग्रोसरी स्टोअर हे वेगळं असतं पण तिथे मिळतात. याखेरीज श्निट्सेल म्हणून प्रकार मिळतो. एकदम सपाट हातोडीनं ठोकलेला, साधारण फुलक्या एवढा पण गोल नाही, जरा वेडावाकडा असा बहुधा पोर्कचा किंवा चिकनचा तुकडा असतो. तो अंड आणि मैद्याच्या मिश्रणात बुडवून काढतात आणि तळतात. तो कुरकुरीत असतो, छोट्या टपऱ्यातही मिळतो. त्याच्याबरोबर सहसा बटाट्याच्या फ्रेंच फ्राईज खातात. लेबर केज म्हणून एक पोर्क आणि बीफचा प्रकार असतो. केज म्हणजे चीज, पण या पदार्थात चीजचा काही संबंध नाही. अतिशय सॉफ्ट गुलाबी रंगाचा बहुधा उकडलेला ब्रेडच्या लोफ सारखा लोफ असतो. त्याचा जाड स्लाइस कापून पॅनवर भाजतात. तो चविष्ट असतो. त्यावर घुसळलेली मोहरी आणि कडेला बटाट्याचा लगदा. ग्रीस आणि टर्की मधून आलेले काही पदार्थ जर्मनीत अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातला एक म्हणजे ड्योनर कबाब. मांसाचा मोठा सिलेंडर विस्तवावर टांगलेला असतो. भाजून ब्राऊन झालेल्या बाहेरच्या बाजूचे उभे तास काढतात. ते जाड पोळीच्या कोनात घेऊन त्यावर अनंत तऱ्हेचे मसाले, कांदा, सॅलेड वगैरे ओसंडेपर्यंत घालतात. त्यावर मेयोनीज किंवा सॉस घालून खातात. एकदा एका मैत्रिणीच्या आईकडे जेवायला गेले होते, तेव्हा तिने ट्योमर टोफ बनवलं होतं. टोप म्हणजे भांड किंवा टोप. हे टेराकोटाचं लांबट गोल भांड होतं. तो म्हणजे रोमन टोप. त्यात मध्ये मसाला भरलेली कोंबडी होती आणि कडेने कोंबडीच्या रसात शिजलेल्या भाज्यांचे मोठे तुकडे होते. बटाटे, कांदे, वांगी, गाजर वगैरे. ते ओव्हनमध्ये बेक केलेलं होतं. क्रिसमसला काही लोक डक म्हणजे भरलेलं बदक करतात. बरेच मसाले, बटाटे, किसमिस वगैरे घालून ते ओव्हनमध्ये सावकाश भाजलं जातं असं ऐकलंय. आजच्या तरुण पिढीत सहसा कोणी इतका सविस्तर स्वयंपाक करतच नाही. म्युनिकच्या ऑक्टोबर फेस्टिवलमध्ये मात्र मुख्य पदार्थ ग्रिल्ड चिकन हाच असतो. अर्धी किंवा सबंध कोंबडी आणि अर्थात बियर. या 2 आठवड्यात हजारो टन चिकन खपतं. बियरच्या प्रसिद्ध कंपन्यांचे प्रचंड मोठे टेंट्स असतात आणि त्या भल्या मोठ्या टेंट्समध्ये बियरच्या नद्या वाहत असतात. लांब लाकडी टेबलं आणि बसायला लाकडी बाक. बियरचा मग एक लिटरचा एक मग असे 5-5 एकेका हातात घेऊन ते छातीवर टेकवून जरा धिप्पाड अशा जर्मन बायका बियर सर्व्ह करताना दिसतात. पहिल्यांदा हे दृश्य बघून मी अवाकच झाले होते. प्रेट्झेल हा वेटोळ्यांच्या आकाराचा जर्मन ब्रेडचा प्रकार टेबलावर ठेवून बियर बरोबर त्याचे तुकडे हाताने मोडून अधूनमधून खायचे. लहान मुलांसाठी फिंगर चिप्स वगैरे असे काही थोडे पदार्थ असतात. कोणा बायकांना जर बियर नको असेल तर शँडी सारखा प्रकार मिळतो. त्याला तिथे रॅडलर म्हणतात. हे बियर आणि लेमोनेडचं मिश्रण असतं, पण माप एकच, 1 लिटरचा ग्लास. त्याहून लहान ग्लास मी कधी ऑक्टोबर फेस्टिवलमध्ये बघितलाच नाही. काही वेळा लोक एकच ग्लास एक घोट घेऊन पुढे सरकवतात.
सोबत लाईव्ह बँड म्युझिक असतं, काही लोक त्यावर नाचही करत असतात. ऑक्टोबर फेस्टिवल ही एक प्रकारची जत्राच असते. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर फेस्टिवलला लोक घोळक्यात जातात, मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर. बरेच लोक आणि मुलंही पारंपरिक पोशाखात येतात. बाहेर मैदानात अनेक प्रकारचे खेळ, जायंट व्हील वगैरे असतं. चॉकलेट, बुढ्ढी के बाल, पाकवलेले बदाम वगैरे विकणाऱ्यांच्या टपऱ्या असतात. सगळीकडे अगदी उत्साही वातावरण असतं. जर्मनीत बिअरला लिक्विड ब्रेड म्हणतात. बिअरनेही पोट भरतं आणि पोट वाढतंही. पॅन्टचा पट्टा लपवणाऱ्या मोठ्या पोटाला बिअर बाऊक म्हणजे बिअरनी आलेलं पोट असं म्हणतात. जर्मन पुरुष फार बिअर पितात, सहसा रोज संध्याकाळी. बिअरचे प्रकार आणि ब्रँडही बरेच आहेत. माझ्या एका मित्राचा 70वा वाढदिवस होता, तेव्हा त्याच्या मुलांनी वेगवेगळ्या ब्रँडचे कुठून कुठून गोळा करून 70 रिकामे कॅन त्याला भेट दिले होते. गेल्या 10-15 वर्षात मात्र शाकाहारी खाद्यपदार्थांबाबतची जाणीव खूपच वाढली आहे. आत्ताच्या 20-30 वर्षांच्या तरुण पिढीचा शाकाहाराकडे आणि व्हीगनकडे सुद्धा कल जाणवतो. हल्ली जवळपास प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये 2-3 तरी व्हेजिटेरियन पदार्थ मेन्यू कार्डवर असतातच. युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या मेसमध्ये सहसा 2-3 मुख्य पदार्थ रोज ठेवतात. त्यातला एक तरी व्हेजिटेरियन नक्की असतो, कधी कधी 2 सुद्धा. दक्षिण जर्मनीत किंवा विशेषतः ऑस्ट्रियामध्ये स्पेत्सल म्हणून एक प्रकार मिळतो. खूप भूक लागली तरच त्याचा लहान पोर्शन ऑर्डर करायचा, असा हा पदार्थ. छोट्या फ्राईंग पॅनमध्ये परतलेले मोठे गवले म्हणजे पास्ता, त्यात खूप चीज घालून बेक करतात आणि वर खरपूस तळलेला भरपूर कांदा. हे थेट गरम पॅनमध्येच टेबलावर आणून ठेवलं जातं. त्याबरोबर एक हिरव्या सॅलडचा बोल येतो. जर्मन बायका घरी एक आउफलाउफ म्हणून प्रकार करतात. आपल्याकडे हल्ली लसान्या म्हणून पास्ता मिळतो. पालक, खिमा आणि चीज घालून बेक केलेला हा पदार्थ तसाच काहीसा तो असतो. तो फक्त भाज्या वापरूनही करता येतो. बरंच चीज वगैरे घालून बेक केलेला प्रकार. थोडक्यात म्हणजे काही इंटरेस्टिंग व्हेज पदार्थ खायचा तर त्यात बरेचदा चीज असतंच. याखेरीज जर्मन पोटॅटो सॅलड प्रसिद्ध आहे. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून त्यात बारीक चिरलेला कच्चा कांदा, ऑलिव्ह ऑइल, व्हिनेगर, मीठ, मिरपूड, थोडी साखर वगैरे घालून केलेला प्रकार. त्यात बरेचदा स्पेक म्हणून स्निग्ध मांसाचे लहान तुकडेही घालतात. बटाट्याचे इतरही शाकाहारी पदार्थ असतात. आपण शाकाहारी असलो तरी जर्मनीमध्ये काही तशी फारशी अडचण होत नाही. अनेक प्रकारचे ब्रेड, जॅम, चीज, तसंच अनेक प्रकारची फळं, दह्याचे अनेक प्रकार, बटाट्याचे पदार्थ, पालक, कांदे, बटाटे, गाजर, टोमॅटो, घेवडा, मटार, भोपळी, मिरची, आलं, लसूण सगळं काही मिळतं. तिखट हिरवी मिरची, कडीलिंब हे सगळं सोडून. तांदूळ, काही डाळी, काही मसाले हेही मिळतं, पण हिंग सोडून. अर्थात पूर्वी सीझन प्रमाणे ताज्या गोष्टी मिळायच्या, पण आता बहुतेक सगळं वर्षभर मिळतं. शिवाय आता इंडियन स्टोअर शोधावं लागत नाही. आता मोठ्या गावांमध्ये एशियन स्टोअर्स असतात आणि तिथे विविध आशियाई देशातल्या गोष्टी मिळतात. अगदी खुसखुशीत तळलेल्या कांद्याचे डबेही मिळतात. शिवाय फ्रोझन भाज्या, बटाट्याचा कीस वगैरे मिळतो. त्यामुळे घरी स्वयंपाक करणं तसं सोपं जातं. शिवाय जर्मन बेकरीचे अगणित प्रकार. प्रत्येक मेट्रो स्टेशनमध्ये एक तरी बेकरीचा स्टॉल असतोच. त्यात अनेक प्रकारचे सँडविचेस, केक, पेस्ट्रीज मिळतात. जाता येता लोक एखादा पदार्थ घेतात आणि ब्राऊन पेपरच्या पिशवीला धरून तो चालता चालता खातात. सकाळच्या घाई गर्दीत हाच काहीचा ब्रेकफास्ट असतो. जर्मन बेकरीत गेलं की आपले डोळे अक्षरशः विस्फारतात. किती किती प्रकारचे आणि आकाराचे अगदी ताजे ब्रेड तिथे लावून ठेवलेले असतात. 1 पाऊंडापासून 2 किलोपर्यंत केक सारख्या गोल आकाराचे ब्रेड असतात. त्यातला अर्धा किंवा पाव भागही आपण विकत घेऊ शकतो. गव्हाळी, ब्राऊन किंवा अगदी ब्लॅक ब्रेडही असतो. ब्लॅक ब्रेड आपल्या ब्रेड सारखा चौकोनी लांबट असतो. निदान मी तरी अशाच आकाराचा बघितलाय. हे ब्रेड वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले असतात. बटाट्याच्या पिठापासून बनवलेलाही ब्रेडचा प्रकार असतो. छान लागतो. गव्हाळी ब्राऊन ब्रेडमध्ये बरेचदा सूर्यफुलाच्या बिया, धने किंवा काळे तीळ असे पदार्थही घातलेले असतात. आणखी एक अगदी खास जर्मन ब्रेडचा प्रकार म्हणजे ब्रॉटशन म्हणजे लहान ब्रेड. दक्षिण जर्मनीमध्ये त्याला जेमेल म्हणतात. साधारण आपल्या लहान बनपावाच्या आकाराचा पण कडक कवच असलेला. मुख्यतः ब्रेकफास्टच्या वेळी खाण्याचा प्रकार. यामध्येही हल्ली वेगवेगळ्या धान्याचे खूपच प्रकार मिळतात. रविवारी सकाळी सगळेच जरा उशिरा उठतात. एरवी सकाळी गडबडच असते, पण रविवारी शांतपणे साग्रसंगीत ब्रेकफास्ट करायला वेळ मिळतो. कॉफीचं पाणी गरम करायला ठेवून शेजारच्या बेकरीतून ताजे ब्रॉटशन आणायचे आणि त्याची टोपली टेबलावर ठेवून सबंध कुटुंबांनी त्याचा आस्वाद घ्यायचा. हा एक मस्त आनंद देणारा रिवाज आहे.
या ब्रेड बरोबर खाण्यासाठी सॉसेजेसचे पातळ स्लाइस, सलामी, हॅम, तसंच विविध ब्रेड स्प्रेड आणि चीजचे विविध प्रकार, जॅमच्या बाटल्या त्या टोपलीच्या भोवताली ठेवलेल्या असतात. या छोट्या ब्रेडची आपल्या पावभाजीच्या पावासारखी 2 शकलं होतात, पण त्याचं सँडविच न करता एक एक भाग टॉपिंग बरोबर खातात. कधीतरी फ्रेंच प्रकारचे क्रोसॉ ही ब्रेकफास्टसाठी आणतात आणि फ्रेंच बॅगेट हा ब्रेडचा दुधी भोपळ्यासारखा लांबट प्रकार असतो, पण जर्मनीत तो सहसा सूप बरोबर किंवा जेवायच्या वेळी खातात. रविवारी कधीतरी उकडलेली अंडी पण असतात. कोणाला किती मिनिटं उकडलेलं अंड पाहिजे त्याची सगळे डिमांड करतात. खास जर्मन पद्धतीप्रमाणे तसा 5, 6 किंवा 8 मिनिटांचा किचन क्लॉकवर गजर लावलेला असतो. अशी अंडी खाण्याची एक खास पद्धत आहे. त्यासाठी मध्यभागी अर्धगोल खड्डा असलेली छोटीशी ताटली असते. त्यात हे अर्ध उकडलेलं अंड उभं ठेवतात. वरचा छोटा तुकडा आडवा कापून डबीच्या झाकणासारखा उघडतात. अंड्यावर शिडकायला मीठ आणि मिरपुडीच्या खास अगदी छोट्या छोट्या बाटल्या असतात. मग छोट्या चमच्याने अंड्याचा आतला भाग पोखरून खातात. अंड्याचं टरफल तसंच पूर्ण शिल्लक राहतं. एकूण रविवारचा ब्रेकफास्ट म्हणजे जवळजवळ ब्रंचच फारच आनंददायी असतो. मजा येते. तसाच दुपारी 3-3:30ला केक आणि कॉफीचा आस्वाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तेव्हा केक बरोबर चहाची मजा नाहीच, कडक कॉफीच घ्यायला पाहिजे. प्रत्येक जर्मन सुगृहिणी घरी केक करतेच करते. अगदी पुरणपोळी आणि मोदक करण्या इतकं नाही, पण परोठे करण्या इतकं तरी कौशल्य केकसाठी लागतंच. केक आणि पेस्ट्रीज ही जर्मन बेकरीची खासियत आणि जर्मन गृहिणीची परीक्षा असते. त्यातही अगणित प्रकार असतात. गाजर, चॉकलेट, कॉफी, बदाम आणि किशमिश, चक्का, चीज, खूप वेगवेगळ्या फळांचे, क्रीमचे आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे, कृतींचे आणि आकारांचे असंख्य प्रकार. लग्नात किंवा मोठ्या पार्टीला वगैरे पुष्कळ केक येतात. यजमानी आणि बाई तर 2-2, 3-3 केक करतातच, शिवाय विकतही आणतात. पण जवळच्या 2-4 मैत्रिणीही केक करून आणतात. जर्मनीच्या फेऱ्यांमध्ये अशा असंख्य पदार्थांचा भरभरून आस्वाद आणि आनंद घेता आला. असा हा नीती बडवे यांनी लिहिलेला फार इंटरेस्टिंग लेख. आपल्याला माहिती नसते, पण अशा पुस्तकांमधून आपण आपल्याच डोळ्यांनी हे सगळं बघतो आहोत, अनुभवतो आहोत असं वाटतं. पुस्तक जरूर घ्या. मुसाफिरी परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात. नीती बडवे, साधना प्रकाशन.